आज आम्ही गाडगे बाबा यांच्या गावी आलेलो आहोत। गाडगे बाबाचे पंतू आणि पंतू नंतर जंतू नातू आणि त्यांच्या पंतूच्या मिसेस नितीन चिरंजीव नितीन भाग्यश्री आणि सोहम नितीन भाग्यश्री आणि सोहम आणि त्यांच्या सासूबाई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे। आज या परिवाराला भेट दिली। गाडगे बाबाच्या एकंदरीतच विचारधारेचा देवारा आमच्या समोर गाडगे बाबाच्या पंतूची मिसेस भाग्यश्री यांनी निर्माण केली आणि या देवाराचं भाग्य उजवून टाकलं। हीच परंपरा त्यांनी कायम ठेवावी। बाकीचे देव त्यांनी शिरवण्याचा वचन आम्हाला दिलेलं आहे। त्यांच्या सासूबाई सुद्धा या ठिकाणी आहे। जगातलं सर्वात मोठं सत्य ज्या महामानवानं शोधलं अशा गाडगे बाबाच्या घरात आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी आमचे सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, आदरणीय वर्रेकर मामा हे सुद्धा आहेत। सर, आजच्या या पवित्र ठिकाणावर आपण काय सांगाल? आजची 15 आज दिनांक 15 आजच्या दिवशी आम्ही संत गाडगे महाराजांच्या जन्मस्थळी शेणगावला भेट दिली आणि या ठिकाणी आल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की नितीन त्यांचे पंतू आणि भाग्यश्री त्यांच्या पंतू सून आणि त्यांच्या सासूबाई दोघांच्या मातोश्री या ठिकाणी आम्हाला भेटल्या, त्यांच्याशी संपर्क झाला आणि गाडगे महाराज हे मूर्तीपूजक नव्हते ही गोष्ट आम्ही त्यांच्या समजात आणून दिली। त्यांना ती पटली आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी संत गाडगे महाराज आणि विठ्ठल रुक्माई एवढंच देवांगण या ठिकाणी ठेवलं। बाकीचं देवांगण त्यांनी क्लोज केलं आणि त्याची बंडी उलार करून टाकली आणि ते आता आज रोजी शुद्ध झाले। त्यांचं चित्तही शुद्ध झालं, मनही शुद्ध झालं आणि त्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक नवतरंग निर्माण व्हावे अशी मी संत गाडगे बाबा चरणी विनम्र प्रार्थना करतो। धन्यवाद। धन्यवाद। आणि यांना एक विनंतीसुद्धा आम्ही केली, शेणगावला येण्यासाठी आपण मान्य जिल्हाधिकारी महोदय, मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष, समाज कल्याण अधिकारी यांना पत्र लिहावं की दिशादर्शक फलक शेणगावला येण्यासाठी लावण्यात यावे, कारण भारतभरातील गाडगे बाबाचे अनुयायी या ठिकाणी येऊ इच्छितात। त्यांना संपूर्ण माहिती या ठिकाणी होईल। धन्यवाद। जय गाडगे बाबा, 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 जय गाडगे बाबा। धन्यवाद।